बिड़गांव नगर पंचायत चुनाव में बड़े पैमाने पर फर्जी मतदान होने का गंभीर आरोप कांग्रेस ने प्रेस कॉन्फ्रेंस में लगाया। यह जानकारी पार्टी की ओर से अवंतिका लेकुरवाया ने पत्र परिषद में साझा की। उनका कहना है कि सभी 17 वार्डों में बाहरी मतदाता के नाम जोड़कर चुनाव प्रक्रिया को प्रभावित करने की कोशिश की गई। 4700 फर्जी मतदारों के खिलाफ पहले ही लिखित शिकायत देने के बावजूद अधिकारियों ने मतदाता सूची की त्रुटियां दूर नहीं की। कई मतदाताओं के पास निवास प्रमाण पत्र न होने के बावजूद उन्हें मतदान की अनुमति दी गई। लेकुरवाया ने बताया कि फर्जी मतदान रोकने वाले प्रतिनिधियों को धमकाया गया और एक मतदाता ने तो अलग अलग केंद्रों पर मतदान किया, जिसके सबूत भी उपलब्ध है। कांग्रेस ने आरोप लगाया कि फर्जी मतदान का विरोध करने वालों पर सत्ता पक्ष की ओर से दंडात्मक कार्रवाई और मामले दर्ज किए जा रहे हैं। आणि ज्यावेळी मतदान केंद्रावर असलेले केंद्र प्रमुख जे डोळे आहेत ते सीओ ज्यांना काही अधिकार नसताना बाल्या बोरकरच्या सांगण्यावरून त्यांनी ते बोगस मतदान करून घेतले। बाल्या बोरकर हा ग्रामीण भागातील नेता नसताना शहरातील नेता असताना त्यांनी जबरदस्तीने तिथे जाऊन मतदान केंद्रात जाऊन मतदान केले। जर आम्ही खोटं बोलत असू तर त्याचे फुटेज हे त्यांनी आम्हाला दाखवले पाहिजे, म्हणजे त्यावरून खरं काय आणि खोटं काय हे स्पष्ट होईल। तर या सर्वांवर आणि यासाठी जबाबदार असणाऱ्या सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण ही संविधानाची पायमल्ली आहे, लोकशाहीची पायमल्ली आहे। हे सर्व करत असताना एक उदाहरण मी आपल्याला अजून दिलेले आहे, ज्याचे पुरावे जोडलेले आहेत। तर भाजपाचे जिल्ह्याचे पदाधिकारी आणि माजी तालुका अध्यक्ष रमेश चिकटे यांचा मुलगा नेहाल रमेश चिकटे हा राहतो हिवरी नगरला, पण तरोडी त्यांची कर्मभूमी असल्यामुळे तरोडीला मतदान असायला काहीच हरकत नाही, कारण आम्ही नागपूरला राहतो, परंतु तरोडीला एकाच ठिकाणी मतदान आहे, एकाच ठिकाणी, ठीक आहे, आणि ती आमची कर्मभूमी आहे। परंतु नेहाल रमेश चिकटे याचं मतदान 3 ठिकाणी आहे आणि बिडगावातील 2 मतदान केंद्रावर त्याचं मतदान आहे आणि तिथे त्यांनी मतदान केलेलं आहे। म्हणजे भाजपाचे पदाधिकारी, मी आपल्याला भाजप हे कशा प्रकारे दुबार मतदान किंवा बोगस मतदान करते याचं उदाहरण म्हणून तिथल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याचे पुरावे दिलेले आहेत आणि तिसऱ्यांदा जिल्हा परिषदला तो पुन्हा करणार आहे, कारण तिसरं मतदान हे तरोडी बुजुर्ग या गावामध्ये आहे, तिन्हीचे मतदान असल्याचे पुरावे मी आपल्याला दिलेले आहे। तर अशा प्रकारे हे मतदान चोरीच्या आधारावर आपली सत्ता बळकावू पाहणारे, सत्ता बसवू पाहणारे हे भाजपचे जे सत्ताधीश आहेत आणि त्यांचं जे षडयंत्र आहे ते खऱ्या अर्थाने बिडगावामध्ये आम्ही मोडून काढण्यास अर्धे यशस्वी झालो, पूर्ण यशस्वी याच्यासाठी नाही झालो की बोगस मतदान जर काहीच झालं नसतं तर पूर्ण यशस्वी झालो असतो, पण अर्धे यशस्वी याच्यासाठी झालेलो आहे की बोगस मतदान झालं, परंतु ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात आम्ही त्यांना करू दिलं नाही, त्याच्यासाठी आम्ही यशस्वी झालो। परंतु अशा प्रकारे पालकमंत्री असलेल्या या आमदारांच्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राची प्रचाराची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे भारतीय जनता पार्टीची, जर त्यांच्या मतदारसंघात असा घोळ आहे तर हे दुर्दैव आहे असं मला वाटतं आणि कुठेतरी संविधानाची आणि लोकशाहीची पायमल्ली होते। म्हणून आपल्या सर्व प्रचार आणि प्रसार माध्यमातून या ज्या गोष्टी आहेत त्या उजागर झाल्या पाहिजे आणि याच्यावर आळा बसला पाहिजे व ज्याला हे दोषी आहेत, कारण दुबार मतदान करणारा दोषी आहे, हे আপনার होणार कामात लगाओ। आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।